तोंडात विरघळणारे तिळगुळाचे लाडू तयार करूया। इथे मी 250 ग्रॅम भाजलेले तीळ घेतलेले आहेत। ह्या वाटीचं माप घेऊन 2 वाटी हे तीळ घेतलेले आहेत आणि भाजलेले शेंगदाणे आपण अर्धा वाटी घेतलेले आहेत। व्हिडिओ जास्त मोठा होईल त्यासाठी मी तीळ आणि शेंगदाणे आधीच भाजून घेतलेले आहेत। अर्धा वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एवढे शेंगदाणे उरवलेले आहेत। शेंगदाणे मिक्सरमधून आपण जाडसर क्रश करून घेतलेले आहेत। अनपॉलिश तीळ घेतलेले आहेत, ते मिक्सरमधून जाडसर क्रश करून घेऊ। पाव वाटी भाजलेले तीळ आपण बाजूला काढून ठेवूया। सगळे तीळ आपण मिक्सरमधून जाडसर क्रश करून घेतलेले आहेत। आता पुढच्या प्रोसेसकडे आपण वळूया। 250 ग्रॅम किसून घेतलेला गूळ घेतलेला आहे आणि ह्याच वाटीने मोजून आपण 2 वाट्या हा गूळ घेतलेला आहे। गुळाला डायरेक्ट उष्णता देऊन गूळ वितळून घेतला की लाडू कडक होतात। लाडू नरम होण्यासाठी गूळ आपण कुकरच्या भांड्यामध्ये पाण्यामध्ये वितळून घेणार आहोत। ह्या प्रोसेसनुसार तुम्ही लाडू तयार केले तर लाडू वळताना तुमच्या हाताला चटका लागणार नाही आणि हाताला पाणी लावण्याची गरज भासणार नाही। पाणी आता गरम झालेलं आहे। आता ह्यामध्ये आपल्याला पाणी जाऊ द्यायचं नाही आहे, म्हणून आपण हे झाकण ठेवतो ह्यावर। 3 ते 4 शिट्यांमध्ये हा गूळ पूर्णपणे वितळून जाईल। गूळ वितळला की त्याला चमच्याने एक समान ढवळून घ्या। गुठळ्या वगैरे असतील तर चमच्याने एकदम बारीक करायच्या, पातळ करून घ्यायचं। जाडसर क्रश केलेल्या तिळामध्ये अख्खे तीळ ॲड करूया। दाण्याचं कूट, थोडेसे बाजूला ठेवलेले भाजलेले अख्खे शेंगदाणे, अर्धा चमचा वेलची पावडर आपण त्यामध्ये ॲड करूया। वेलची पावडर ऑप्शनल आहे। सगळे इन्ग्रेडियंट्स एकजीव करून घेऊ आणि त्यामध्ये वितळून घेतलेला गूळ आपण ॲड करूया। ह्या प्रोसेसनुसार लाडू तयार केले तर लाडू खूप चविष्ट होतात आणि तोंडामध्ये विरघळणारे तयार होतात। आता सगळे इन्ग्रेडियंट्स हाताने आपण एकजीव करून घेऊया। ह्या प्रोसेसमध्ये लाडू वळताना हाताला चटका लागत नाही आणि गूळ थंड झाल्यावर सुद्धा लाडू छानपैकी वळले जातात। लाडू तयार झालेले आहेत। तीळ शेंगदाणा गुळाचे नरम लाडू तयार केलेले आहेत। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला।